नमस्कार मित्रांनो, आज श्रावणाचा 17वा दिवस आहे. श्रावण महिना सुरू झालेला आहे. अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी शरद निवाते हे कोकणातून तुमचे स्वागत करत आहे. आज आम्ही नवीन रेसिपी बनवणार आहोत. ही व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा. बरेच दिवसांनी आम्ही व्हिडिओ केली नाही, तर आज कामावरून लवकर आलो 7 वाजता. आमच्या मॅडम आत्ता रेसिपी बनवायला सुरुवात करत आहेत. तत्पूर्वी मी कामावरून येताना कोकणामध्ये तेजपत्ता ही झाड आहे आमच्याकडे, ते घेऊन आलो आहे. तेजपत्ता, कढीपत्ता. तेजपत्ता आणले झाडावरून. ओला आहे ते, आता सुकवायला लागले. ओला आहे ते, असं काढायचं. असं करून मी हा मोकळा करून ठेवलाय. तो आता असं काढून सुकवायचं. आता काय ऊन नाही, पण सावलेला असा सुकतो तो. असे पानं काढून सुकवायचं, सुकायला ठेवणं. असं पण ह्याच्यात टाकलं ना, भाजीत वगैरे आपण हे बिर्याणी बनवतो, पण त्याच्यात टाकलं तरी पण असं वास येतो त्याला. सुकल्यावर तर येतोच, ओला असताना पण येतो. हा आता मी सुकायला ठेवला. पंख्याखाली सुकेल 2 दिवस. ऊन पडल्यावर थोडं उन्हात टाकेल. पानं कुटून एका ताटामध्ये ठेवलेले आहेत. ते आता वाळत ठेवत आहोत आम्ही. बघा, आज आपल्याला रेसिपी शेजवान फ्राय राईस करायचा आहे. मी हा भात शिजवून घेतला. तांदूळ, बारीक तांदूळ आहेत कोलमचे, ते मी शिजवून वार करून असा म्हणजे मोकळा करून घेतला. असा मोकळा करून घ्यायचा. त्याच्यात मीठ टाकलंय थोडं. हे बघा, साहित्य काय काय घेतलास? त्याला हे साहित्य घेतलंय. कोबी घेतलाय कापून, एक शिमला मिरची, कांदा घेतलाय, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला आणि शेजवान फ्राय राईस मसाला आणि शेजवान चटणी. 2 प्रकार आहेत. कढीपत्ता नाही, तेजपत्ता आता आणलेला घेतलाय. थोडासा सुकावाला घेतलाय. ही शेजवान चटणी आहे ना, थोडी कापून असं थोडी लावायची भाताला. ह्या राईसमध्ये टाकायची थोडीशी, नंतर खाताना घ्यायची थोडी. या भाताला लावून घ्यायचं शेजवान चटणी. एकदा असं करून बघा. भात तुमचा उरला असेल ना, रात्रीचा शिळा भात, तर असं करून बघा. मुलं आवडीने खातील. खूप म्हणजे चांगला होतो, एकदम मस्त होतो. त्याच्यात आपण मीठ आणि शेजवान चटणी टाकलेली आहे. आता करायला घेऊया आपण. पेटवूया आपण गॅसवर. ही कढई ठेवूया. ठीक आहे. हा शेजवान फ्राय राईस मसाला बघूया समोर. शेजवान फ्राय राईस मसाला तो अर्धा पॅकेट टाकायचा. आपण जसं क्वांटिटी असेल तसे. आपण भात किती जास्त असेल तर 4-5 माणसांना करायचं असेल तर पूर्ण पॅकेट टाकायचा. 2 किंवा 3 माणसांना टाकायचं असेल तर अर्धा टाकायचा. तर याच्यात मी काढून घेते. अर्धा ठेवते, अर्धाच घेतलं. कढई तापलेले, आपण तेल ओतून घ्यायचं.
3 पळ्यात तेल टाकले. तेल तापल्यावर आपण आता तेजपत्ता आणलेला थोडासा घेतलाय हिरवा आणि सुकलेला थोडा घेतलाय. तेजपत्ता टाकायचा. कांदा टाकायचा. हिरवा टाकलेला ना, ओला आहे ना, तेव्हा ते वाजू होतं पटपट. कांदा असं मऊ होऊन द्यायचा, लाल होऊन नाही द्यायचा आधी. त्या भाज्यांच्यात लाल होतो तो, नंतर मऊ होऊन द्यायचा. नंतर ही आलं लसूण पेस्ट 1 चमचा, त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी कांद्यात टाकायचं, असं परतून घ्यायचं. आलं लसूण पेस्ट असं कच्चेपणा असतो ना. आलं लसूण चांगली अशी तेलात फ्राय करायची तेजपत्ता आणि कांद्याबरोबर. आता आपण ह्या भाज्या टाकायच्या, शिमला मिरची आणि कोबी. या भाज्या चांगल्या जरा नरम होऊन द्यायच्या, शिजवायच्या नाही त्याच्यात जास्त, जरासं नरम होऊन द्यायचं. तुम्हाला पाहिजे असेल तर गाजर, फरसबी, मटार असं टाकू शकता. तुमच्याकडे भाज्या एवढ्या असतील ना, तेवढं तुम्ही टाकू शकता. भाज्या आता नरम झाल्या. शिमला मिरची आणि कोबी जास्त शिजवायच्या नाही, दाताखाली मिळाल्या पाहिजे जरा कचकचीत, म्हणजे खायला मजा येते. आता आपण मसाले टाकूया. हा शेजवान फ्राय राईस मसाला आणि गरम मसाला थोडा. एक 2 मिनिटं परतून घ्यायचं. भात टाकायचा मोकळा केलेला, त्याला आपण शेजवान चटणी लावलेली आहे. थोडी लावायची, खूप चांगली टेस्ट येते. खाताना पण थोडी घ्यायची शेजवान चटणी आणि अशी भाताला पण थोडी लावायची, म्हणजे चांगली टेस्ट येते. रात्रीचा मोकळा मोकळा होतो तो अजून चांगला होतो. हा आत्ता केलेला आहे आणि गार होऊन पुन्हा असं हे केलेलं आहे मोकळा मोकळा. जास्त गॅस फास्ट नाही करायची, जास्त स्लो नाही, मध्यम गॅसवर असं करायचं, म्हणजे खाली कांदा वगैरे चिकटत नाही. तर बघा असं वर खाली असं करून एकजीव करून घ्यायचं त्या मसाल्यात. आपला भात असा एकजीव करून घ्यायचा. हा भात तयार झाला. 3-4 मिनटं असे परतून घ्यायचं, म्हणजे सगळं लागलं पाहिजे मसाले सगळ्या भाताला. आपला भात शेजवान राईस तयार झाला. खायला दाखवते तुम्हाला नंतर त्यांना सर्व केल्यावर. शेजवान राईस तयार झालेला आहे मित्रांनो, खायला या. झटपट जेवण राईस शेजवान. हे बघा, काही लोक लोणचं घेतात, आम्ही शेजवान चटणी घेतलेली आहे. शेजवान चटणीवर बरोबर मस्त लागते बघा, मस्त झालेले आहे. अशी रेसिपी वाटली तुम्हाला, ही खरंतर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. ही पटकन होणारी रेसिपी आहे. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा.